बुफे हा फ्रेंच भाषेतला शब्द आहे. नावावरूनच कळून येईल की या भोजन पद्धतीचा जन्म पाश्चात्य देशात झाला असून तिथून ती आपल्याकडे आली. आपल्या भाषेत त्याला स्वरुची भोजन असा पर्यायवाची शब्द आहे, तो योग्यच आहे. आपल्याला आवडेल तेच खावं, यद रोचते तद ग्राह्यम. वरण भात पोळी भाजी आपण रोजच खातो. स्वरुचीच्या सवलतीचा उपयोग करून घेऊन फक्त पुरी लाडूही आपण खाऊ शकतो. एका टेबलावर ताटं वाट्या चमचे आणि खाद्यपदार्थांची भरलेले ट्रे ठेवलेले असतात. गाईच्या गोठ्यात तिच्यासमोर आपण घास चारा टावून ठेवतो तसं प्रत्येकजण येतो आणि ताट वाटी घेऊन त्यात अन्न वाढून घेतो. यजमानाचं आपल्याकडे लक्ष नाही याबद्दल कोणी वाईट वाटून घेत नाही, कारण ही पद्धत आता अंगवळणी पडली आहे. आपल्या परंपरागत पद्धतीत बायकांच्या कमरेवर फार ताण पडतो आणि फार धावपळी येते. पाट मांडा, रांगोळ्या काढा, पाण्यासाठी तांब्या भांडी ग्लास ठेवा, ज्याच्या त्याच्या मानाप्रमाणे ज्याला त्याला बसवा, वाढण्यासाठी पंक्तीतून धावपळ करा, प्रत्येकाला व्यक्तिगतरित्या भेटून आग्रह करा, स्वस्थ होऊ द्या अशी म्हणून प्रार्थना करा. कोणाला मऊ तर कोणाला कडक पदार्थ ज्याच्या त्याच्या मागणीप्रमाणे वाढा. बायका पुरुषांची वेगवेगळी पंगत बसवा, कुस्ती काढा, अशा एक ना दोन अनेक गोष्टींकडे लक्ष पुरवावं लागतं. बुफेमध्ये या सर्व गोष्टींचा चेर उरतो, म्हणून बुफे हे वरदान वाटतं. जुन्या पद्धतीत पाहुणे मंडळी आपल्या जागी स्थिर असतात आणि यजमान धावपळ करतो, तर बुफेमध्ये यजमान स्थिर असतो आणि पाहुणे मंडळीच धावपळ करतात. पाहुणा जर हालचाल न करता बसून राहील तर तो उपाशी राहील ना. संस्कृत भाषेत एक श्लोक आहे, आस्ते बग आसीनस्य ऊर्ध्वं तिष्ठति तिष्ठतः शेते निपद्यमानस्य चराति चरतो भगा. म्हणजे जो बसून राहतो त्याचं भाग्यही बसून राहतं, जो उठून उभा राहतो त्याचं भाग्य उभं राहतं, जो झोपतो त्याचं भाग्यही झोपून राहतं, पण जो फिरतो त्याचं भाग्य त्याच्याबरोबर फिरतं. ही गोष्ट जेवणाऱ्यांनी लक्षात ठेवायला हवी. बुफे पद्धतीत माणूस पादत्राणासह जेवायला बसू शकतो, पण जुन्या पद्धतीत आपण बाहेर काढून ठेवलेल्या पादत्राणांविषयी चिंतित असतो. म्हणतात ना, देह देवळात आणि चित्त पायपुसत. मी जेव्हा देवळात जातो तेव्हा पायातल्या दोन चपला एकमेकापासून दूर निरनिराळ्या ठिकाणी ठेवतो. चोर कधी एक चप्पल पळवत नाही. पंक्तीमधून मध्येच कोणी जागेवरून उठत नाही, त्यामुळे त्याची जागा शेवटपर्यंत आरक्षित राहते. पण बुफेमध्ये अन्न घेण्यासाठी कोणी उठला की त्याची खुर्ची दुसरा कोणी बळकावतो. आपला डावा हात फार लाडावलेला असतो, तो कधी काही काम करत नाही, पण बुफेमध्ये त्याला ताट धरून ठेवण्याची शिक्षा होते. डाव्या हातात ताट आणि उजवा हात खरकटा. अशा रीतीने दोन्ही हात गुंतलेले असल्यामुळे नाकावर बसलेली माशी आपल्याला उडवता येत नाही, की खाज सुटली तर अंग खाजवता येत नाही. हे काम कोण करणार? बायको. पतिव्रता धर्म सांभाळण्यासाठी ती नव्याचं जेवण झाल्यानंतर जेवते तोपर्यंत रिकामी असते. जेवताना लाजून काही हवं असतानाही तो न उघडणाऱ्या माणसासाठी बुफे चांगलं. बुफे मर्यादित जागेत पार पडतो. मांडी घालून पाय आखडतात आणि उठण्यासाठी कोणाची मदत घ्यावी लागते. असा प्रसंग बुफेमध्ये येत नाही. एका ताटात एकच माणूस जेवतो, परंतु एकदा माझ्या एका मित्राचा डावा हात फ्रॅक्चरमुळं गळ्यात स्लिंगमध्ये असल्यामुळं तो माझ्या ताटात जेवला. बुफे पद्धत आता इतकी लोकप्रिय झाली आहे की लोक आता रोजचं जेवणसुद्धा बुफे पद्धतीनंच जेवतात. अन्नाची भांडी मध्यभागी ठेवून त्याभोवती कुटुंबातली माणसं बसतात आणि आपल्या हातानं वाढून घेतात. जुन्या पद्धतीत जेवणाची फार कुचंबणा होते. जेवायला जायचं असेल त्या दिवशी माणूस आपलं जेवण बिघडू नये म्हणून सकाळी नाश्ता न्याहारी करीत नाही. तो पानावर उपाशी पोटी बसलेला असतो. साहजिकच त्याला केव्हा एकदा जेवायला मिळेल असं झालेलं असतं. माझे मित्र शंकरराव यांच्या घरी एकदा जेवणावळ होती. धावण्याच्या शर्यतीत स्पर्धक रेषेवर हात ठेवून पावित्र्यात ओणवे उभे असतात आणि अंपायरची गो म्हणण्याचीच वाट बघत असतात. तशीच पंक्तीत बसलेली माणसं उजव्या हाताच्या शर्टाची बाही वर सारून पावित्र्यात बसलेली असतात. ते यजमानांची पार्वती पते हर हर महादेव म्हणण्याचीच वाट बघतात. ताटं वाढलेली होती, पण पानावर काकडीची कोशिंबीर वाढायची राहून गेली होती. यजमानांच्या हे लक्षात आल्याबरोबर त्यांनी बायकोला हाक मारली, पार्वती.
हे ऐकल्याबरोबर जेवणारी मंडळी त्याची समस्यापूर्ती करून ओरडली, पते हर हर महादेव. आणि त्यांनी वरण भात कालवूनही टाकला. नंतर त्यांना कळलं की ही तर त्यांनी बायकोला हाक मारली. तेव्हा सगळे खजील झाले आणि खरकटी बोटं चाटून स्वस्थ बसले. असा उतावळीचा प्रकार आणखी एके ठिकाणी झाला होता. दारूबंदी असल्यामुळे दारू प्या आणि मसणात जा असा बोर्ड लावलेला होता. एका दारूबाजाने वरची फक्त ठळक अक्षरं वाचली आणि दारूबंदी उठली म्हणून आनंदाने नाचत दारूच्या गुत्त्याकडे धावला.